महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी खरातच्या पुतळ्याला जोडे मारून महिला भगिनींच्या हस्ते गोळ्या घालून त्याचा प्रतिकात्मक एन्काउंटर करण्यात आला। या आंदोलनातून संतप्त कार्यकर्त्यांनी खरातला फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा सरकारने तात्काळ त्याचा एन्काउंटर करावा अशी ठाम मागणी केली। मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे आरोप या प्रकरणात समोर आले असून त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या भोंदूबाबाचे अनेक मंत्री व बड्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप करत संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचाही उल्लेख आंदोलनात करण्यात आला आहे। राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत गृह खाते अपयशी ठरल्याची टीका करण्यात आली। महिलांना जलद न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयांची स्थापना करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, मनीषा कोळी, सोनाली सगर, संजीवनी सलबत्ती, गणेश कदम, ॲडव्होकेट बाबासाहेब सपाटे, तेजस शेळके, रमेश भंडारे, फिरोज सय्यद, इर्शद नागोरे, जैनुद्दीन नदाफ, संतोष सुरवसे आदी उपस्थित होते।